नमस्कार. आपली नवी प्लेलिस्ट सुरू झालेली आहे. डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसिस. त्यापैकी फर्स्ट टॉपिक आपण घेणार आहोत डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंट्स हा कन्सेप्ट थोडासा स्कूल लेवलला झालेला आहे, कारण तुम्ही क्रेमर्स रूल अप्लाय केला होता आणि त्याच्यात तुम्ही डिटर्मिनंट्स यूज केले होते. सो क्रेमर्स रूल आपण कशासाठी अप्लाय केला होता, तर अल्जेब्राइक एक्सप्रेशन म्हणजे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. सो इट इज अ टूल. डिटर्मिनंट इज अ टूल टू सॉल्व्ह अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स. सो काही एक्सप्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी हे टूल म्हणून आपण यूज करू शकतो, जसं आपण क्रेमर्स रूलमध्ये केले. सो त्या डिटर्मिनंटबद्दल थोडीशी आपण इथे माहिती घेणार आहोत. सपोज एखादा काही दोन इक्वेशन्स आपण घेतली एक्स या व्हेरिएबलमधली. सपोज एक्स प्लस बी इज इक्वल टू 0 अँड सम सी एक्स प्लस डी इज इक्वल टू 0. त्या दोन्ही इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू जर सेम असेल म्हणजे कन्सिस्टंट असतील, तर या दोन इक्वेशनला कन्सिस्टंट कधी म्हणायचं, तर दोन्ही ठिकाणी एक्सची व्हॅल्यू सेम आली. तर एक्सची व्हॅल्यू सेम आली तर म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे ह्या इक्वेशनमधनं, तर हे मायनस बी करायला लागेल. एक्स इज इक्वल टू मायनस बी अपॉन इथे काय होणार आहे ए. सिमिलरली इथे काय होणार, एक्सची व्हॅल्यू काढायची आली तर मायनस डी अपॉन हे इथे सी आणायला लागेल. सो ही दोन इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असं आपण कधी म्हणणार, इफ मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू मायनस बी अपॉन सी. आणि हे थोडंसं रिअरेंज केलं तर हे इकडे नेलं, हे इथे आलं तर काय होणार, ते मायनस बी सी इज इक्वल टू मायनस ए डी. एडीला इथे आणलं तर दॅट इम्प्लाइज ए डी मायनस बी सी इज इक्वल टू 0. सो हे त्याचं प्रिन्सिपल आहे की ए डी मायनस बी सी इज इक्वल टू 0 असेल तर ही दोन इक्वेशन्स काय असतात, कन्सिस्टंट असतात. मीन्स ही एक्सची व्हॅल्यू आणि ही एक्सची व्हॅल्यू या दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत. तर ए डी मायनस बी सी इज इक्वल टू 0 हाच कन्सेप्ट आपण डिटर्मिनंटमध्ये घेतलेला आहे की एखादा इक्वेशन असेल म्हणजे अल्जेब्राइक इक्वेशन असेल, म्हणजे सेट ऑफ अल्जेब्राइक इक्वेशन्स असतील तर ती आपल्याला रिप्रेझेंट करता येतात ॲज अ डिटर्मिनंट म्हणून. आणि मग ती डिटर्मिनंटच्या मेथडने म्हणजे ते टूल आहे ना, तर त्या टूलने आपण ती सॉल्व्ह करू शकतो. सो ही दोन इक्वेशन्स आहेत ती अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि मग त्याची सॉल्व्ह करण्याची मेथड किंवा सॉल्व्ह करण्याचा रूल म्हणजे काय की एडी मायनस बी सी काढायचं असतं. एडी मायनस बी सी इज इक्वल टू 0 आलं तर ती कन्सिस्टंट असतात. सो अशा टाईपची दोन इक्वेशन्स आली तर ते जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या मागचा जो कॉन्स्टंट असतो त्याला काय म्हणतो आपण, कोइफिशियंट. तर हे कोइफिशियंट आहेत ते अशा पद्धतीने आपण अरेंज करायचे. त्याची लिहिण्याची पद्धत अशी आहे की दोन लाईन्स काढायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण इलेमेंट्स या ए बी सी डी हे जे काही आहेत त्याला म्हणतात इलेमेंट्स. ए डी मायनस बी सी हे जे काय असतं त्याला म्हणतो आपण एक्सप्रेशन. सो हे ए बी सी डी अशा पद्धतीने अरेंज करायचे की ए बी सी आणि डी या दोन लाईनमध्ये आपण 2x2 अशा पद्धतीने हे अरेंज करायचे आणि त्यानंतर ते सॉल्व्ह करायचे. मग त्याची जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली म्हणजे एक्सप्रेशनची व्हॅल्यू मिळाली किंवा एक्सची व्हॅल्यू मिळाली असं आहे का, तर नाही, डायरेक्ट नाही मिळत. पण त्याच्यानंतर पुढे काही प्रोसेस आहे, त्याच्यावर तुम्ही एक्स आणि वाय दोन व्हेरिएबलमध्ये असेल तर त्याच्या काही व्हॅल्यूज तुम्ही त्या फाइंड आउट करू शकता. सो ए बी सी डी असं दिलं असेल तर त्याचा रूल काय आहे किंवा वर्किंग रूल म्हणतो आपण, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर ए डी मायनस बी सी हा त्याचा फॉर्म्युला आहे. मीन्स हा ए आणि डी या दोन यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मायनस साईन मायनस कंपल्सरी मायनस सी बी सी असं ते करायचं आणि हा त्याचा वर्किंग रूल आहे. सो एखाद्या दोन इक्वेशन्स आली तर ही इक्वेशन्स अशा पद्धतीने आपण एक्सप्रेस करू शकतो. आणि याची जी व्हॅल्यू येते, आता ए डी मायनस बी सी केल्यावर ऑलवेज 0 येईल असं नाही ना, काही व्हॅल्यू येऊ शकतात. इथे ए बी सी डी काय आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की काय व्हॅल्यूज येतील. सो ए बी सी डी जे आहेत त्याच्यावरून आपण ज्या व्हॅल्यूज काढू ए डी मायनस बी सीची, ती व्हॅल्यू म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे फक्त मॅग्निट्यूड असते या डिटर्मिनंटला. आता तुम्ही वेक्टर्स आणि प्लेन किंवा म्हणजे जॉमेट्री हा कन्सेप्ट जेव्हा 11वी-12वीला शिकाल तेव्हा ते तुम्हाला मग त्याला डायरेक्शन आहे का, मॅग्निट्यूड आहे का वगैरे असं आपलं ते सगळं कन्सेप्ट येतो. पण इथे फक्त मॅग्निट्यूड आहे म्हणजे फक्त एक रिअल नंबर येणार, रिअल व्हॅल्यू फक्त येणार आहे डिटर्मिनंटची. सो ह्या डिटर्मिनंटची एक रिअल व्हॅल्यू असते. फक्त ते प्रेझेंटेशन करायचं कसं करायचं ते व्यवस्थित फक्त लक्षात ठेवा. आता इथे काय 2x2 आहे. आता ज्या आडव्या म्हणजे अशा पद्धती आता सिम्पल आहे, जसं इंग्लिशमध्ये तसंच त्याचं मिनिंग इथे यूज करायचं. सो याला रो म्हणणार होतं आपण. सो दिस इज फर्स्ट रो, याला R1 म्हणायचं. दिस इज सेकंड रो, त्याला आपण R2 म्हणायचं. आडव्या ज्या लाईन्स आहेत त्याला रो म्हणायचं आणि उभ्या लाईन्स आहेत त्याला कॉलम म्हणायचं. त्यामुळे हा C1 कॉलम झाला, हा C2, अजून एखादा असतं C3 C4 वगैरे असं.
आता इथे डिटर्मिनंटसाठी रोज आणि कॉलम्स हे इक्वल असावे लागतात का, किंवा त्याची तशी कंडिशन आहे? तर हो, डिटर्मिनंट्स जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर रोज अँड कॉलम्स त्याचे काय लागतात, इक्वल लागतात. म्हणजे 2 रोज असतील तर 2 कॉलम्स लागतात, 3 रोज असतील तर 3 कॉलम्स लागतात. सो अशा पद्धतीनेच सिमेट्रिक असंच असेल तरच आपल्याला त्याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करता येतो. डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करण्यासाठी रूल काय किंवा फॉर्म्युला काय, तर एडी मायनस बीसी. म्हणजे ह्याच डायरेक्शनने जायचं. थोडंसं 10वीला आपण बघितलंय क्रेमर्स रूलच्या वेळेला, तरी परत एकदा सांगते की ह्याच डायरेक्शनने जायचं. आधी एडी हा प्रॉडक्ट करायचा आणि मग मायनस करून बीसी. इथे जर प्लस असतं तर मग कुठल्याही प्लेसला काही लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण डायरेक्शन लक्षात ठेवा, ह्या डायरेक्शनने जायचंय एडी आणि मग हे करायचंय मायनस बीसी. पण हे झालं 2/2 साठी, म्हणजे 2 रोज अँड 2 कॉलम्स, त्याला आपण 2/2 डिटर्मिनंट असं म्हणणार. पण 3 रोज आणि 3 कॉलम्स म्हणजे 3 इक्वेशन्स आली, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायला आली, तर ती सॉल्व्ह करण्यासाठी डिटर्मिनंट मेथडने जायचं असेल तर 3/3 साठी डिटर्मिनंट कसा काढायचा ते आपण बघूया. 2/2 साठी अगदी सिंपल आहे, लक्षात आलं एडी मायनस बीसी, म्हणजे ह्या डायरेक्शन मायनस ही डायरेक्शन, एवढं केलं की आपल्याला त्याचा आन्सर मिळतं. फॉर एक्झाम्पल आपण एखादं घेऊया म्हणजे लक्षात येईल की 2/2 डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा. सपोज असा डिटर्मिनंट आहे काहीतरी 4 1 3 -2 वगैरे, तर कशा डायरेक्शनने जायचं, तर 4 × -2. याचा फॉर्म्युला कसा आहे, 4 × मायनस एडी मायनस बीसी. सो 4 × -2 मायनस दिस 3 × 1, 3 × 1 म्हणजे कुठे होणार ते -8 -4, सो इज इक्वल टू -12. त्यामुळे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली तर -12. रिअल नंबर येणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 काही येईल, सो रिअल नंबर येणार आहे. त्यामुळे डिटर्मिनंट 2/2 असेल, 2 रोज अँड 2 कॉलम्स, तर कसा सॉल्व्ह करायचं आहे लक्षात ठेवा. हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट, डायरेक्शन लक्षात ठेवा. तसंच जर 3/3 आला तर त्याचा वर्किंग रूल काय आहे किंवा तो कसा सॉल्व्ह करायचा हे फक्त आपण बघूया. त्यानंतर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे रोज किंवा कॉलम आपण इंटरचेंज करू शकतो का, किंवा काही अजून काही ॲडिशनल आपण आणू शकतो का वगैरे, ह्या प्रॉपर्टीज आपण नंतर बघूच. त्याच्या आधी 3/3 असेल म्हणजे 3 इक्वेशन्स आले तर रिप्रेझेंटेशन तसंच असणार आहे. सगळे कोइफिशियंट एकेका इक्वेशनचे एकेका रो मध्ये आपण रिप्रेझेंट करणार, पण ते सॉल्व्ह कसं करायचं हे आपण थोडंसं वर्किंग रूल त्याचं बघूया. सपोज 3/3 असेल, म्हणजे असं असेल काहीतरी A1 A2 A3 हा फर्स्ट कॉलम आहे, B1 B2 B3 हा सेकंड कॉलम आहे, आणि C1 C2 C3 हा थर्ड कॉलम आहे. तर 3/3 आलं. आता 2/2 ला माहिती होतं आपली अशी डायरेक्शन आहे वगैरे. आता 3/3 आल्यावर कसं करायचंय, तर रो आपल्याला लागणार, रो मधले सगळे एलिमेंट्स लागणार आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये. सो फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट घ्यायचा मल्टिप्लिकेशनसाठी. आता हा एलिमेंट घेतल्यानंतर कुठल्या रो मधला येतो तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इग्नोर करायचा, म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम नाहीये तिथे असं आपण समजायचं. मग ते इग्नोर केलं की कुठले 4 एलिमेंट्स राहतात, तर B2 C2 B3 C3. आता हे बघितलं तर 2/2 डिटर्मिनंट सारखं वाटतंय, तर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम इग्नोर केलं की 4 एलिमेंट्स राहतात. 2/2 डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा, एकदा सुरुवातीलाच आहे म्हणून आपण इथे डायरेक्टली लिहूया. त्या A1 ला मल्टिप्लाय करायचे कशाने, या डिटर्मिनंटने मल्टिप्लाय करायचे B3 C3. म्हणजेच काय, हा जो एलिमेंट आहे तो कुठल्या रो आणि कुठल्या कॉलम मध्ये बघायचा, ते कॉलम आणि रो इग्नोर करून उरलेल्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा आणि मग याला मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट सुरुवात करताना प्लस साईनने म्हणजे पॉझिटिव्ह साईनने सुरुवात करायची. जो नंबर असेल त्याचं साईन जे असेल ते पण पॉझिटिव्हने सुरुवात करायची. साईनच निगेटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह येईल. देन सेकंड अल्टरनेट प्लस मायनस एवढं लक्षात ठेवा. सेकंड एलिमेंट जो असेल त्याचं साईन चेंज करायचं, म्हणजे मायनस काय असणार आहे, -B1. आता B1 हा एलिमेंट कुठल्या रो आणि कुठल्या कॉलम मध्ये, तर ह्या फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये. म्हणजे हा कॉलम आणि ही रो इग्नोर केली की कोणते 4 एलिमेंट्स राहतात, तर A2 C2 A3 C3 यांचा डिटर्मिनंट ह्याला मल्टिप्लाय करायचा. A2 C2 and A3 C3 प्लस मायनस पुन्हा अल्टरनेट साईन येणार आहे. पुढचा एलिमेंट आहे C1, त्याला प्लस साईन येणार. आता ह्याला कुठला डिटर्मिनंट मल्टिप्लाय करायचा, ह्याला डिटर्मिनंट मल्टिप्लाय करताना C1 चा हा कॉलम आणि ही रो इग्नोर करायची. 4 एलिमेंट्स राहतील A2 B2 A3 B3 A2 B2 A3 B3. तर ह्या डिटर्मिनंटने त्याला मल्टिप्लाय करायचं. इझी आहे,
एक्झाम्पल सॉल्व केलीत की लगेच लक्षात येईल. काय फार खूप असा काहीतरी कठीण रूल वगैरे असा नाही आहे की डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन्स तुम्ही बघितले तसं काही नाही. इथे अगदी सिम्पल आहे. रदर डिटर्मिनंट अँड मॅट्रायसिस हा त्यातल्या त्यात 11वीला इझी चॅप्टर आहे. सो लक्षात आलं आहे 2x2 डिटर्मिनंट कसे सॉल्व करायचे आहे ते आपण बघितले. सिम्पल आहे. ते यूज करून आपण 3x3 डिटर्मिनंट पण सॉल्व करू शकतो. 3 रोज आहेत अँड 3 कॉलम्स आहेत. सिमेट्रिक लागतात, इक्वल लागतात नंबर्स. त्याच्यात काय केलं आपण, फर्स्ट नंबर घेताना जी साईन असेल ती तशीच ठेवायची आणि मग उरलेले 4 एलिमेंट्स म्हणजे ती रो आणि तो कॉलम इग्नोर करून उरलेल्या 4 एलिमेंट्सचा डिटर्मिनंट असं करा. साईन अल्टरनेट करायच्या, प्लस मायनस प्लस, अजून 4/4 असतात तर पुढची प्लस आलीच ती असं. आणि मग ते सॉल्व करायचं. म्हणजे काय आलं की A1 इंटू काय असणार आहे, B2C3 मायनस C2B3, B2C3 मायनस C2B3. फॉर्म्युलात लिहायचा आला तर A1 इंटू हे मल्टिप्लिकेशन येणार आहे मायनस B1 इंटू काय येणार मल्टिप्लिकेशन हे A2C3 मायनस C2A3. पुढच्याला प्लस C1 येणार, प्लस C1 इंटू ब्रॅकेट काय येणार, हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट मीन्स A2B3 मायनस B2A3. एक्झाम्पल सॉल्व करायला लागल्या लक्षात आहे. फॉर्म्युला जरी लक्षात अशा पद्धतीने जरी लक्षात नाही राहिला तरी वर्किंग रूल लक्षात राहिला की तेवढं पुरेसं. एक्झाम्पल सॉल्व करायला गेलं, 2-3 एक्झाम्पल सॉल्व केलीत की लगेच लक्षात येईल तुमच्या की कशा पद्धतीने आपल्याला 3x3 डिटर्मिनंट सॉल्व करायचं. सो 2x2 आणि 3x3, 4x4, 5x5 किती डिटर्मिनंट्स असतील तसेच ह्याच पद्धतीने त्याचे रूल्स असणार आहेत. कारण अगदी 4x4 आला तर इथे 4 रोज आणि 4 कॉलम्स येतात तेव्हा हा फर्स्ट एलिमेंट असाच कन्सिडर करावा लागतो. थोडं लेंदी होतं पण फर्स्ट एलिमेंट कन्सिडर करायला लागला. रिमेनिंग एलिमेंट्स किती होतात तर 9 राहतात. कारण एकूण काय होणार 4x4 ना, त्यामुळे ती रो आणि तो कॉलम इग्नोर केला की 9 एलिमेंट्स राहतात. त्या 9 एलिमेंट्सचा 3x3 डिटर्मिनंट इथे मल्टिप्लाय करायला. तो करताना पुन्हा हे स्प्लिट करून थोडं सॉल्व करायला. लेंदी होतं, कठीण नाही आहे. सो डिटर्मिनंट हा चॅप्टर तसा सोपा आहे. डिटर्मिनंट जसं इक्वेशन सॉल्व करण्यासाठी यूज करतात टूल म्हणून, तसंच ते जर व्हेक्टर जॉमेट्री तुम्ही अभ्यास केली असेल तर व्हेक्टर जॉमेट्रीतून कोऑर्डिनेट्स जर ट्रायंगलचे जर कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर त्या कोऑर्डिनेटवरून एक फॉर्म्युला आहे की त्याच्यावरून एरिया ऑफ ट्रायंगल पण फाइंड आउट करता येतो. तो व्हेक्टर या चॅप्टरमध्ये होईलच. त्याचा डिटेल फॉर्म्युला वगैरे तिथे प्लेन व्हेक्टर वगैरे जे चॅप्टर्स आहेत जॉमेट्रीचे तिथे तो होईलच. तर तो जो एरियाचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण डिटर्मिनंटमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे आणि मग डिटर्मिनंटवरून एरिया ऑफ ट्रायंगल सुद्धा फाइंड आउट करता येतो. जसं आपण या चॅप्टरमध्ये पुढे जाऊ तसं ते एक एक कन्सेप्ट येतीलच. सो 3x3चा वर्किंग रूल लक्षात आला आहे. एखाद्या जर आपण एक्झाम्पल सॉल्व करायचं झालं तर एक्झाम्पल सॉल्व केल्यावर लक्षात येईल. सो 3x3 एखादा डिटर्मिनंट आपण सपोज घेतला, ठीक आहे. तरी 1 0 2 3 4 इथे मी 0 नको, 1 घेऊया 0 -1 3 5 सिंपल एलिमेंट्स घेतले जस्ट कळण्यासाठी की काय नक्की म्हणजे कसा फॉर्म्युला आहे, कसा तो वर्क होतो फॉर्म्युला. तर काय घेणार, फर्स्ट आपण हा एलिमेंट घेणार म्हणजे 1 एलिमेंट घेतल्यावर मल्टिप्लाय कशाला करायचे, 1 एलिमेंट घेतला की ही रो आणि हा कॉलम इग्नोर करायचा. उरले कुठले एलिमेंट्स, हे 4 एलिमेंट्स उरले म्हणजे काय 4 × 5 -3 × 0 असं त्याला मल्टिप्लाय करायला लागेल. नंतर मायनस अल्टरनेट साईन द्यायचं मग -1 होईल म्हणून याला -2 घ्या म्हणजे थोडंसं लक्षात येईल आपल्याला. -1 हा 1 हा कुठल्या याच्यात आहे तर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम ते इग्नोर केलं की काय एलिमेंट्स येतात 3 × 5 -1 × 0 -1 × 0 तर 0च असल्यामुळे काही त्याचं -1चा काही तसा फरक पडणार नाही. त्याच्यानंतर -2 आता अल्टरनेट साईन आहेत ना, जे आहे ते साईन ठेवायचं, याचं साईन अपोजिट करायचं, थर्डचं साईन आहे ते ठेवायचं म्हणजे प्लस. म्हणजे थोडक्यात जो नंबर आहे तो तसा ॲज इट इज घ्यायचा. इथे -2 हा डिटर्मिनंटच्या रूलमधला किंवा फॉर्म्युल्यातला मायनस नाही आलाय. जो नंबर आहे तो ॲज इट इज घ्यायचा आहे म्हणून तो आलेला -2 आहे. सो -2 इंटू ब्रॅकेट काय करणार, हे 4 एलिमेंट्स राहिले ते 3 × 3 -4 × -1. सो इतका सिंपल फॉर्म्युला आहे, इतकी सिंपल मेथड आहे ती. विच इज इक्वल टू 1 इंटू काय येणार 20 - 0 म्हणजे 20 आलं -1 इंटू
15 मायनस झिरोच आहे त्यामुळे -15 आहे पण हे -15 होणार सो -15 हे 20 मायनस 0 आलं 20 हे 15 मायनस 0 आलं आणि -2 इंटू ब्रॅकेट किती येणार 3 3 9 9 अधिक होणार कारण मायनस मायनस प्लस होणार सो 9 प्लस 4 म्हणजे 13 इंटू 2 म्हणजे 26 या ब्रॅकेटची व्हॅल्यू झाली 26 प्लस 26 इंटू सॉरी ह्या सगळ्याची व्हॅल्यू झाली 26 पण इथे साइन आहे मायनस त्यामुळे -26 आता ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं की होईल ते म्हणजे -6 -15 हे 20 प्लस आणि मायनस आहे ना सो -6 मायनस म्हणजे -21 आणि ही जी व्हॅल्यू आली ती कशाची आली ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असं त्याला म्हणतात. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली की डायरेक्ट x ची व्हॅल्यू आली का की इक्वेशन मध्ये तर नाही. तर हे टूल आहे हे अप्लाय करून आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो आणि हेच टूल अप्लाय करून आपण एरिया ऑफ ट्रायंगल पण फाइंड आउट करू शकतो इफ कोऑर्डिनेट्स आर गिव्हन वगैरे ते आपण बघू नंतर ते हा. सो 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याची मेथड तर इथे काय प्लस मायनस वगैरे चुकून राहिलं असेल तर ते बघा पण कन्सेप्ट काय आहे तर हा नंबर घेतला की या उरलेल्या 4 यांचा डिटर्मिनंट मल्टिप्लाय करायचा. हा नंबर जेव्हा घेऊ ते अल्टरनेट साइन येणार मग ह्या 4 एलिमेंट्सचा डिटर्मिनंट मल्टिप्लाय करायचा. डिटर्मिनंट काढताना 2/2 ऑलवेज डायरेक्शन ही डायरेक्शन मायनस ही डायरेक्शन अशा आहेत ते सॉल्व्ह करायचं. काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याचे प्रॉपर्टीज बघणार आहोत की रो आणि कॉलम म्हणजे कळलंय तुम्हाला त्या सगळ्या रोज झाल्या 3 रो आहेत आणि इथे 3 कॉलम आहेत. सो ह्या रो आणि कॉलम मध्ये काही चेंजेस केले तर चालतात का वगैरे ह्या सगळ्या आपण प्रॉपर्टीज नेक्स्ट बघणार आहोत.